नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला जॉमेट्रीचा पिरियड आहे आजचा. आज आपण एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 3.2 आपण कंप्लीट केलेला आहे आणि आता नवीन पॉईंटला आपल्याला सुरुवात करायची आहे, तो म्हणजे आर्क ऑफ अ सर्कल. वी नो दॅट इट इज अ सर्कल विथ अ सेंटर ॲट सी. आणि सेकंड पण तुम्हाला माहिती आहे, अ लाईन जॉईनिंग किंवा लाईन इंटरसेक्टिंग एनी टू पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज अ सेकंड. त्या लाईनला आपण सेकंड म्हणतो. म्हणजे ही लाईन यल जी आहे, इट इज द सेकंड ऑफ द सर्कल विथ सेंटर सी दॅट इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट ए अँड पॉईंट बी. आता ह्या सेकंडमुळे सर्कलचे दोन पार्ट्स झाले की नाही. दॅट टू पार्ट्स ऑफ अ सर्कल आर कॉल्ड ॲज अ आर्क ऑफ अ सर्कल. ड्यू टू सेकंड यल द सर्कल इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, आर्क ए एक्स बी आणि दुसरा आर्क जो आहे आर्क ए वाय बी. ड्यू टू सेकंड सर्कल इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. सेकंडमुळे सर्कल हे दोन पार्ट्समध्ये डिवाईड झालं, टू पार्ट्स, कॉल्ड ॲज अ आर्क. सेकंडमुळे सर्कलचे दोन भागात विभागणी झाली, त्या प्रत्येक भागाला काय म्हणायचं, आर्क म्हणायचं. आता हे जे आर्क आहे, हे आर्क पण कसे आहेत, मेजर आर्क अँड मायनॉर आर्क. मेजर आर्क अँड मायनॉर आर्क. आता कोणता मेजर आर्क असतो आणि कोणता मायनॉर आर्क असतो. जसं आपण अँगलच्या बाबतीत म्हणतो की ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. ज्याचं मेजरमेंट हे 90च्या बिलो असेल त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो, आणि ज्याचं मेजरमेंट हे 90च्या अबव असेल त्याला आपण ऑब्ट्यूज अँगल म्हणतो. सेम आर्कचं पण तसंच आहे. ज्याचं मेजरमेंट हे 180 डिग्रीपेक्षा जास्त असेल त्याला आपण कोणता आर्क म्हणतो, मेजर आर्क म्हणतो. आणि ज्याचं मेजरमेंट हे 180 डिग्रीपेक्षा कमी असेल त्याला आपण मायनॉर आर्क म्हणतो. मेजर आर्क अँड मायनॉर आर्क. म्हणजे ह्याचं मेजरमेंट हे 180पेक्षा जास्त असलं पाहिजे. आता 180च का बरं घेतला, कारण आपण हे सर्कल कन्सिडर केलेलं आहे. टोटल मेजरमेंट ऑफ द सर्कल इज 360 डिग्री आणि त्याचा जर हाफ आपण केला तर तो किती होतो, 180 डिग्री होतो. म्हणून आपण 180 घेतलं आहे. आता कोणता मेजर आर्क आहे आणि कोणता मायनॉर आर्क आहे, डेफिनेशन लक्षात ठेवण्यापेक्षा आपण डायग्रामवरून ओळखायचं. द आर्क विच हॅव सेंटर किंवा द आर्क विच कंटेन्स सेंटर इज द मेजर आर्क, अँड द आर्क विच डज नॉट कंटेन सर्कल विच डज नॉट कंटेन्स सेंटर ऑफ द सर्कल इज द मायनॉर आर्क. मेजर आर्क आपल्याला डेफिनेशन कोणी विचारत नाही, पण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. मेजर आर्क म्हणजेच काय, अ आर्क विच कंटेन्स सेंटर ऑफ अ सर्कल इज मेजर आर्क. म्हणजे असा आर्क जो सर्कलचं सेंटर कन्सिडर करतो तो आर्क कोणता असतो, मेजर आर्क असतो. दुसरा आहे मायनॉर आर्क. याच्या उलट डेफिनेशन काय येईल, आर्क विच डज नॉट कंटेन्स द सेंटर ऑफ अ सर्कल. आर्क विच डज नॉट कंटेन्स arc which does not contains center of a circle is called minor arc. म्हणजे याचं मेजरमेंट हे नेहमीच किती असणार आहे, नेहमीच बिलो 180 डिग्री असणार आहे.
आणि जो मेजर आर्क आहे त्याचं मेजरमेंट हे नेहमीच 180 डिग्रीपेक्षा जास्त असेल. मग ते एका डिग्रीने जास्त असलं किंवा कमी असलं तरी काही अडचण नाही. काय महत्त्वाचे मुद्दे बघा बरं आता याच्यामध्ये आपल्याला मेजर आर्क कोणता आणि मायनॉर आर्क कोणता हे लक्षात आलं. आता मेजर आर्क जो आहे इट इज ऑलवेज इक्वल टू द मेजर ऑफ अ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आता समजा आपण डायग्राम जर काढली, आता मी सेकंड नाही काढत, सर्कलचा सेंटर आहे सी आणि हा एक आर्क आहे पी, आर आहे, इथे क्यू आहे आणि इथे यस आहे. मेजर सेंट्रल अँगल जो आहे तो किती आहे, थिटाचा आहे. आता हा जो आर्क आहे हे आपल्याला लक्षात येते की इट इज ॲक्यूट आर्क, म्हणजे याचं मेजरमेंट हे कितीपेक्षा कमी आहे, 180 डिग्रीपेक्षा याचं मेजरमेंट हे कमी आहे. मग आता याचं मेजरमेंट कमी आहे ह्याला आपण काय म्हणतो, आर्क पी क्यू आर. हा कोणता आर्क आहे, इट इज अ मायनॉर आर्क. आर्क पी एस आर इट इज द मेजर आर्क. मग आता ह्याच्यामध्ये मायनॉर आर्क आणि मेजर आर्क आणि सेंट्रल अँगल म्हणजेच कोणता अँगल आहे, ज्याचा एक आपण जर अँगल काढला तर त्या अँगलचा जो सेंट्रल पॉईंट आहे किंवा द पॉईंट ॲट विच टू रेज इंटरसेक्ट इच अदर, तो जो सेंटर पॉईंट आहे तो जर सर्कलचा सेंटर जर असेल देन दॅट अँगल इज अ सेंट्रल अँगल. हे पण आपल्याला माहिती आहे. and measure of central angle PCR is always equal to measure of arc PQR. हे नेहमीच ट्रू आहे. measure of central angle is always equal to the measure of corresponding arc. करस्पॉन्डिंग आर्क कितीचा आहे त्याच्यावर सेंट्रल अँगलचं मेजरमेंट हे डिपेंड असतं. आता अजून दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हा पहिला पॉईंट झाला, सेकंड पॉईंट आहे. आता याचं मेजरमेंट कसं आहे त्याने फाइंड आउट करायचं, आठवीला असताना तुमचं झालं आहे तरी पण याला एकदा रिव्हिजन. मेजर ऑफ मेजर आर्क is equal to measure of a major arc is equal to 360 degree minus measure of minor arc. Measure of a minor arc. आता ह्या मायनॉर आर्कचं मेजरमेंट हे किती असणार आहे, म्हणजे 180पेक्षा नेहमीच कमी असेल. मेजर ऑफ अ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ अ मायनॉर आर्क. तर तुम्ही कितीचा पण घ्या त्याने काही फरक पडणार नाही. आपलं आन्सर जे आहे ते आन्सर नेहमी करेक्टच येतं. संपूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती आहे, हे 360 डिग्री आहे म्हणून आपण इथे 360 घेतला. ओके, समजलं. आता अजून काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघूया. पॉईंट नंबर 3 बघा काय आहे, 2 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर अँड रेडाय आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे सर्कलचे अँगलचं मेजरमेंट आणि त्यांच्या रेडियस जर सेम असतील तर आपण काय म्हणू शकतो की ते दोन आर्क जे आहे ते सारख्या मेजरचे आहे. काय बघा, व्हेरी महत्त्वाचा रिझल्ट आहे. 2 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, 2 arcs are congruent if their measures and radii are equal. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे जर दोन सर्कल
आपण 2 सर्कल काढलेले आहेत, रेडियस सेम घेतली. रेडियस सेम घेतली म्हणजे त्याचे उरलेल्या ज्या रेडियस आहेत त्या सेमच येणार आहेत, जशा आपण घेतलेल्या असतील तशा. मग 2 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडाय आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे त्या 2 आर्कचं मेजर आणि रेडियस जर सेम असतील तर ते 2 आर्क आपण काय म्हणू शकतो, कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. अजून एक महत्त्वाचा रिझल्ट आहे, जर आपल्याला सम करायचे असेल, इफ यू वॉन्ट टू डू द सम ऑफ द आर्क्स, मग कशी सम करायची. द सम ऑफ द आर्क्स इज जस्ट लाईक अ सम ऑफ अल्जेब्रा इन सम ऑपरेशन सम विच इज इन द अल्जेब्रा. आता आर्क STR प्लस आर्क PQR, हे STR आणि PQR यांची ॲडिशन जर केली तर आपोआपच हा उरलेला आर्क येतो की नाही. म्हणजेच मग आपण काय म्हणू शकतो, मेजर ऑफ आर्क. आता हे लिहिताना कसं लिहायचं, मेजर ऑफ आर्क आधी आपण साधंच लिहूया. मेजर ऑफ आर्क, कोणता आर्क घेतला आहे आपण, PRS. PRS इज इक्वल टू PRS. कोणाकोणाची सम होईल, मेजर ऑफ आर्क SR प्लस मेजर ऑफ आर्क PQR. मेजर ऑफ आर्क STR प्लस मेजर ऑफ आर्क PQR. आलं लक्षात. आता याचे काही महत्त्वाचे जे रिझल्ट आहेत किंवा थेरम आहेत ते आपण उद्या बघू.